या ठिकाणी माईक माईक काढून आपल्याला विचारलं आवाज येतो ना? येतोय ना? माईक अरे काय खरं आहे? इथून बोल बरं. तुम्ही रजिस्ट्रेशन जेव्हा आले तेव्हा तुमचं नाव लिहिलेलं आहे ना, आणि तिकडे स्कोर पण लिहायला सांगितलेला आहे. जेईचा स्कोर तुमचा रँक काय आहे आणि ॲडव्हान्स असेल तर ॲडव्हान्सचा पण रँक लिहायला सांगितलेला आहे. आणि एकदा जाताना पूर्वी तुमचा मोबाईल चेक करून घ्या की तो 10 अंकी आहे का आणि बरोबर आहे का. यासाठी आहे की तुमचा एक व्हॉट्सअप ग्रुप तयार करण्यात येणार आहे. जसं सांगितलं की आज तुम्हाला सेन्सिटाईज केलं, बऱ्याच गोष्टी घडल्या, 99% घडल्या, पण मध्ये मध्ये मग प्रॉब्लेम्स येतो. तर तुम्ही लोकांना फोन करण्यापेक्षा यू हॅव टू पोस्ट द मेसेज. त्या ग्रुपवरती मेसेज पोस्ट करा आणि तुम्हाला त्याचं उत्तर मिळेल. त्यामध्ये काही सिनियर लोक पण आहेत आणि कुणाकडे तरी मिळेल उत्तर. परंतु केव्हा तरी वेळी अवेळी फोन करायचा, नंबर घ्यायचा, सर मी तुमच्याशीच बोलायचं आहे, असं कृपया करू नका, कारण सगळेच लोक त्याप्रमाणे बिझी असतात है ना. म्हणून तो जाण्याच्या पूर्वी चेक करा असं माझं म्हणणं आहे. दुसरं असं की सरांनी सांगितलं की जे SCचं सर्टिफिकेट आहे पण ते IIT NIT ला लागतं, त्याचा फॉर्मॅट वेगळा आहे आणि तो काय म्हणतात वेबसाईटवरती दिलेला आहे आणि तो ग्रुपवरती पण तुमच्या टाकण्यात येईल. ठीक आहे. इथे नागपूर शिवाय नागपूरचे बाहेरचे किती लोक आहेत की सगळे नागपूरचेच आहेत आलेले? सगळेच नागपूरचे आहेत. बर. सरांनी एक महत्वाचं सांगितलं, म्हणजे एंटायर राईट फ्रॉम बिगिनिंग टू एंड, की IIT NIT चे जे राऊंड्स आहेत ते IIT चे 1 ते 5 पर्यंत आहेत आणि एकदा चॉईस भरल्यानंतर ते बदलत नाही 5 राऊंड पर्यंत. परंतु 6वा जो राऊंड आहे तो 6वा राऊंड आहे, तसा एक ॲडिशनल राऊंड आहे, तो NIT सिस्टीम साठी आहे. म्हणजे NIT आणि इतर कॉलेजेस है ना, सेंट्रल फंडेड किंवा IIIT, त्याला CSAPचा राऊंड म्हणतात आणि तो वेगळा राऊंड आहे आणि तिथे तुम्हाला चॉईस बदलवता येतात. आता मुळात सरांनी खूप छान पद्धतीने सांगितलं, सरांनी तर सांगितलं रामटेके सरांनी, पण सरांनी एक वेगळ्या अनालॉजीने सांगितलं की मुलगी पसंत करायची आहे किंवा एक वेगळा वडिलांना इमिजिएटली समजावं, पॅरेंट्सला समजावं आणि विद्यार्थ्यांनाही समजावं. म्हणून मी तसंच एक उदाहरण मी माझ्या पद्धतीने काय म्हणतात जे केलं होतं, एक लाईव्ह एक्झाम्पल मी आणलेलं आहे. ते मी तुम्हाला सरांनी जे सांगितलं आहे तेच 5 मिनिटांमध्ये सांगणार आहे. आता बघा इकडे की एक ही मुलगी आहे ना, माझी नातेवाईक आहे आणि तिचा CRL रँक पेक्षा मी SCच्या रँकचा विचार करतो है ना, आणि त्याप्रमाणेच केलेला आहे. तिचा 2025 ला, म्हणजे मागच्या वर्षीचा नाही, 2025 ला तिला 3974 असा SCचा रँक होता आणि JEE ॲडव्हान्स क्वालिफाय झाली नाही है ना. JEE ॲडव्हान्स म्हणजे IIT ला ती काही क्वालिफाय झाली नाही. मग आम्ही काय केलं की जसं सरांनी सांगितलं की तुम्हाला ती पूर्ण एक्सरसाइज केली पाहिजे, 1, 2, 3 दिवस तरी लागतात है ना, की बा आम्हाला चॉईसेस काय करायचे आहेत. जसं रामटेके सांगितलं ना, 10 चॉईसेस तरी दिले, मग कुठला नंबर लागल्यानंतर काय काय होते, फ्लोट काय आहे वगैरे वगैरे. पण महत्वाचं म्हणजे हे जे कॉलेज लिहायचं आहे, जसं सर म्हणतात की हे कॉलेज कसं सिक्वेन्सली लिहायचं आहे, यालाच काय म्हणतात थोडासा खूप थॉट द्यावा लागतो. जसं फॉर एक्झाम्पल आहे की इकडे रोडला जे लिहिलंय ना, तर 3974 हा स्कोर आहे, SCचा स्कोर आहे त्या मुलीचा. आणि मागच्या वर्षीचा, सर थोडंसं वर घ्या, सुरुवातीचं 1 नंबर पासून. हा इकडे लिहिलेलं आहे, ती मुलगी असल्यामुळे SC न्यूट्रलचा स्कोर बघितला मागचा आणि SC फिमेलचा बघितला, कारण SC फिमेलचा पहिल्यांदा कोटा होतो आणि नंतर मग SC न्यूट्रलचा होतो. आणि त्याचा कट ऑफ काय आहे, हा कट ऑफ मध्ये ओपनिंग नाही लक्षात घेतला है ना, क्लोजिंग लक्षात घेतला, म्हणजे कोणत्या रँक वरती क्लोज झालेला आहे. आता हा 3974 आहे आणि मला माहिती आहे की 1418 किंवा 1218 जो आहे तो इकडे लागणे शक्य नाही आहे ना VNIT नागपूरला. पण ती VNIT किंवा महाराष्ट्राची असल्यामुळे तो चॉईस देण्यात आला.
नंतर सर दुसरा थोडासा जरा वेळ गेला तर म्हणजे 2 मिनिटं गेले तर चालेल. आता इकडे बघा, इकडे NIT त्रिची ही नावाजलेली इन्स्टिट्यूट आहे ना. तर ही मी दुसऱ्या नंबरवरती टाकले. हे मी चॉईसेस त्यांच्या आई वडील आणि मुलगी सोबत घेऊन टाकलेलं आहे. तर तिकडे ट्रिचीला जर बघितलं तर SC न्यूट्रलला 268 आहे आणि SC फिमेलला 497 आहे. आता खऱ्या अर्थाने तर 497 वर झाला पाहिजे, कारण खूप टॉप कॉलेज आहे. पण मी तसं केलेलं नाही किंवा त्याच्या आईवडिलांनी बी केलं नाही. कारण काय, ती महाराष्ट्राची मुलगी आहे ना, डोमिसाइल महाराष्ट्र. आणि मला जर VNIT ला जर मिळाली ही ब्रँच कम्प्युटर सायन्स, तर मला त्रिचुरापल्लीला जरी ऍडमिशन मिळत असेल तर मी जाणार नाही. म्हणून माझा चॉईस हा सेकंड नंबर आहे. माझा फर्स्ट चॉईस काय आहे, VNIT आहे. कारण मी महाराष्ट्राची डोमिसाइल आहे आणि तिकडे 50% मला रिझर्व्ड सीट्स आहेत है ना. आणि देअरफॉर मी तो वर टाकलेला आहे. आणि त्रिचुरापल्ली जरी खूप चांगली इन्स्टिट्यूट असेल तरी मी ते खाली टाकलेलं आहे. आता नंतर मग पुढचे त्रिचुरापल्ली, वारंगल कम्प्युटर सायन्स घ्यायचं होतं. नंतर मग मालवीय है ना, कदाचित 8 नंबरला काही डेटा नाही आहे. नंतर इकडे VNIT ला टाकलेला आहे इलेक्ट्रॉनिक्स, आणि याचा क्लोजिंग रँक आहे 3212. म्हणजे 3212 वरती नंबर लागत नाही तरी वर टाकला. आता तुम्हाला प्रत्येक स्टेजला आता असा विचार करा, विश्वेश्वरय्या इलेक्ट्रॉनिक्स आहे, तिरुचिरापल्ली आहे आणि सुरतकल आहे. आता 3 इलेक्ट्रॉनिक्स मध्ये म्हणजे 11, 12, 13 नंबरवरती. तर प्रत्येक स्टेजमध्ये सर थांबा, प्रत्येक स्टेजवरती आपण आपल्या स्वतःला विचारायचं की हे 3 कॉलेजेस आहे, समजा तिरुचिरापल्ली, सुरतकल आणि राऊरकेला, आणि मला इलेक्ट्रॉनिक्स घ्यायचं आहे, तर माझा प्रिफरन्स काय राहणार. हे सरांनी म्हटलं की नाही, त्यासारखंच अगदी की आपल्याला रँकही बघायचं आहे, पण आपल्याला कुठला प्रिफरन्स आहे या 3 पैकी बेटर कोणता राहणार आहे तो तुम्हाला वर ठेवायचा आहे. रँक तर बघणारच आहे, पण एक्झॅक्टली जो क्लोजिंग रँक आहे तोच काय म्हणतात उपयोगात घेणे गरजेचं नाही आहे. तुम्हाला समजा असं सरांनी जे सांगितल्याप्रमाणे इन केस समजा राहुलकेला तुम्हाला मिळाला अरे, आणि राहुलकेला मिळाल्या बरोबर खालचे सगळे निघून जातात, म्हणजे वरचं चॉईस आहे. आणि 13 नंबरवरती असा चॉईस आहे सुरतकल, आणि तो कदाचित तुमच्या मनात नसेल, पण 14 नंबरचा लागला तर तो पुढच्या वर जाणार, खालचं काही बघणार नाही. आणि जर चुकीचा टाकला किंवा एक लूज कॉलेज टाकला, ब्रांच टाकला आणि तो अलर्ट झाला तर डेंजर आहे. याचा अर्थ असा की प्रत्येक जो इंटरसे आहे तो तुम्हाला चेक करायचा आहे की माझा हा प्रश्न 1 आहे, हा 2 आहे, हा 3 आहे, हा 4 आहे, 5 आहे. आणि प्रत्येक वेळेस स्वतःला चेक करायचं की बा मला अशा पद्धतीने जायचं आहे का. मग आता बघा, आम्ही कम्प्युटर सायन्स नॅशनल दिल्लीपर्यंत टाकलं. आता VRC ला टाकलं 4087. आता 4087 वरती 3974 माझे मार्क्स आहेत आणि 4087 वरती मला इलेक्ट्रिकल भेटते, बरोबर आहे. तर अशा केसमध्ये टाकलं. नंतर मग पुढचं सर खाली या आता. हा एक मिनिट. आता हे सरदार वल्लभभाईला मी रेड केलेलं आहे ना. 3974 स्कोअर आहे आणि इलेक्ट्रॉनिक्स सुरतचा स्कोअर आहे 4865 क्लोजिंग. तर या मुलीला मला वाटते 3ऱ्या राऊंड मध्ये हे मिळालं सुरत है ना. आता सुरत मिळालं तर नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी इलेक्ट्रिकल किंवा नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ वारंगल इलेक्ट्रॉनिक्स अँड इलेक्ट्रॉनिक्स, म्हणजे वरचे चेक कम्प्युटर चेक करणार. आणि ते चेक केल्यानंतर सुद्धा ते हायवरती गेले आणि नंतर 5व्या राऊंड मध्ये तिला VNIT इलेक्ट्रिकल मिळालं. तर VNIT इलेक्ट्रिकल वर आहे ना, आता जे मी सांगितलं त्याप्रमाणे. तर तुम्हाला असं प्रत्येक स्टेजला स्वतःला विचारायचं आहे की माझा प्रेफरन्स कसा राहणार आहे. जोपर्यंत हे करणार नाही, म्हणून तुम्हाला सरांनी सांगितलं ना, पेन पेपर लिहा की एकाच ठिकाणी तुमचा सिरियल नंबर राहणार, कॉलेजचं नाव राहणार, ब्रांच राहणार, तुमचा प्रेफरन्स राहणार, त्याचे क्लोजिंग रँक्स 1 वर्षाचे बघण्यापेक्षा 2 वर्षाचे बघा, म्हणजे जास्त अभ्यास चांगला होतो. आणि त्याप्रमाणे मग तुमचा जो रँक आहे ना, तो SC असेल, ST असेल, कोणताही असेल है ना, त्याप्रमाणे तुम्ही काय म्हणतात तो चॉईसेस भरा. वरचे चॉईसेस भरण्याकरता खूप जास्त विचार नाही करत, पण ज्या बँडवरती तुमचा क्लोजिंग रँक येतो आहे ते कॉलेजेस फार डोळ्यात तेल घालून पडा. याचा अर्थ असा
की समजा तुम्हाला नक्की त्या ठिकाणी लागणारच आहे तर कोणता कॉलेज जायचं आहे. चुकीने जर वरचा कॉलेज भरला, समजा इन केस आता या केसमध्ये विचार करा की नागपूर व्हीएनआयटी मिळाला आणि समजा राहुल केला तिला जायचं नसतं, पण राहुल केला वर आहे आणि लागला असता तर जावंच लागलं असतं, है ना. तर तोही मिळाला नाही आणि मग वरचा मिळाला. तर असं नाही की नुसतंच आपण काय म्हणतात वरचं टाकायचं म्हणून टाकायचं नाही. जर सर कंटिन्युअसली जे म्हणतायत, है ना, या सगळ्या एपिसोडमध्ये सरांनी जेवढी प्रोसिजर सांगितली ही तर लक्षात तुमच्या आलीच असेल, पण सगळ्यात जो ज्ञानची जो मेक आहे ती यामध्ये आहे की हाऊ टू इंटरसे द चॉईसेस. तर मला वाटतंय की आपण ते डोळ्यात तेल घालून विद्यार्थ्यांनी पहिल्यांदा क्लोजिंग रँक बघायचे 2 वर्षाचे 2025 आणि 2026 ते तुम्ही बघा व्यवस्थित आणि एक तयार करा, कागदावरती तयार करा आणि मग एक्सेल शीटवरती जा आणि मग तो बघा की याला वर टाकायचं की खाली टाकायचं, है ना. आणि प्रत्येक सीट हे डोळ्यात तेल घालून बदली पाहिजे की बा नुसतंच आपल्याला लागत नाही म्हणून टाकून दे, असं नाही. चॉईसेस तुम्हाला अनलिमिटेड आहे, तुम्ही 20 करा 50 करा, है ना. जसं आता ही एनआयटीची केस आहे त्याच्यामुळे आयआयटीचे काही चॉईस टाकण्याचं काही कारणच नाही. पण जे दोघेही आहेत त्यांच्याकडे आयआयटी आहे आणि एनआयटीचा एक स्कोअर आहे, म्हणजे ऍडव्हान्स पण आहे आणि मेन्स पण आहे आणि इतर दुसराही असेल तर एकच शीट करायची आहे, है ना. तर अशा केसमध्ये तुम्हाला अजून खूप काय म्हणतात कॉन्शियस माइंडने करावं लागते. हे मला सांगायचं होतं. मागच्या वर्षी पण मी असेच एक्सरसाइज केली जे जवळचे लोक होते आणि हे आपल्याला कळते की आपल्याला साधारणतः कोणत्या कॉलेजमध्ये कोणत्या ब्रांचला ऍडमिशन मिळू शकते, है ना. मॉक राऊंड जे आहेत ते फक्त काय म्हणतात जुजबी अंदाज येण्याकरता आहेत, पण ते काही कामाचे नाही आहेत. आतापर्यंत जो एक्सपिरियन्स आहे त्या लोक काही भरतात कसेही भरतात, है ना. फक्त ती काय म्हणतात एक सवय होण्याकरता मॉक राऊंड आहेत, बाकी त्याचा विशेष अर्थ नाही. व मॉकला मला हे मिळालं, मॉकला ते मिळालं म्हणून यावेळेस मला हे मिळेल या बेसिसवरती जाऊ नका. ही जी एक्सरसाइज आहे ही अगदी व्यवस्थित करा. कारण स्टेट मी आता गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग कॉलेजचं आहे, तर गव्हर्नमेंट इंजिनिअरिंगचे जे ऍडमिशन्स आहेत ते वेगळे आहेत, त्याचे रूल्स वेगळे आहेत, यासाठी वेगळा काउन्सिलिंग सेशन होणार आहे. तर आयआयटी एनआयटी हे टॉपमोस्ट आणि काय म्हणतात त्याला गव्हर्नमेंट नॅशनल इम्पॉर्टन्स कॉलेजेस आहेत, त्याच्यामुळे विद्यार्थ्यांची टफ कॉम्पिटिशन आहे आणि म्हणूनच इकडे त्यांनी काय म्हणतात ऑप्शन बनवण्याकरता कोणताही चान्स दिलेला नाही. म्हणजे तुमचा अभ्यास ह्या 2-3 दिवसामध्येच करायचा आहे. प्रोसेस चालणार आहे जुलैपर्यंत, परंतु हुशारी केव्हा करायची आहे या 2 ते 4 दिवसामध्ये, है ना. तर मला असं वाटतंय की आपल्या जे काही प्रश्न असतील शंका असतील तर विचारावा. आम्ही आहोत इथे आपल्या शंकाचे निरसन करण्याकरता, है ना. थँक्यू व्हेरी मच.